कामगार कृती समितीचा विजय असो। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समिती कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्या त्या भविष्याने 18 वर्षांपर्यंत एकूण रक्कम 1 लाख रुपये मुदत योजनेत ठेवली जातात। म्हणजे 1 लाखाची एंट्री केली जाते। मुलगा मुलगी एक समान आमची आमचा अधिकार सशक्त कामगार महाराष्ट्र समजा महाराष्ट्र इमारत परिषद बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कृती समितीचा विजय असो। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है। कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। राज्य शासन होश में आओ, अरे होश में आओ, होश में आओ। राज्य शासन होश में आओ, राज्य शासन होश में आओ, राज्य शासन होश में आओ। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही। कामगार एकजुटीचा अरे बघता काय शामिल हो, अरे बघता काय शामिल हो। हम सब एक है, हम सब एक। काय सांगाल आज आंदोलन करताय, काय मागणी? आज महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीनं पूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर एसटी कामगारांना वेतन मिळालं पाहिजे आणि 2016च्या राज्य कर्मचाऱ्याला 2016ला जो 7वा वेतन लागू केला त्यामध्ये जी त्यांची वेतन श्रेणी झाली त्याच पद्धतीने एसटी कामगारांची सुद्धा वेतन श्रेणी असली पाहिजे, त्याच धर्तीवर कामगारांचा पगार वाढला पाहिजे आणि 2018 ते 24 मधला महागाई भत्त्याचा फरक मिळाला पाहिजे। त्यानंतर 3,849 कोटीमध्ये जो काही पाठीमागे करार झाला त्यामध्ये 3,100 कोटी रुपये शिल्लक आहेत, ती रक्कम आम्हाला मिळाली पाहिजे आणि 7व्या वेतनाच्या धर्तीवर एसटी कामगारांना पगार मिळाला पाहिजे। या पद्धतीनं आमचं आंदोलन चालू आहे। जर मागण्या मान्य नाही झाल्या तर वरिष्ठांचा आदेश येईल, त्या पद्धतीनं कार्यवाही होईल। वास्तवामध्ये कामगारांची अजिबात इच्छा नाही की प्रशासनाला कुठेतरी धाऱ्यावर धरावं, परंतु कारण आताचा जो सीझन आहे तो गणपतीचा सीझन आहे। वास्तवात प्रवाशांची सेवा करायचा हा महत्त्वाचा मोका आहे, परंतु प्रशासनाकडे गेल्या 1.5 महिन्यापासून कृती समिती वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या करत आहे। 20 तारखेला बैठक लावण्याचं मान्य केलं होतं शासनानं, परंतु वेळ दिला नाही आणि बैठक झाली नाही। प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत फक्त बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली आणि तुम्हाला तुमचं जे देणं आहे त्या पद्धतीनं देणं दिलं जाईल अशा पद्धतीनं सुद्धा सुतोवाच त्यामध्ये ऐकायला मिळालं, परंतु प्रत्यक्षामध्ये कुठलीही कार्यवाही झाली नाही। म्हणून हा आंदोलनाचा मार्ग कामगारांना स्वीकारावा लागलेला आहे।